तर इतरही महत्त्वाच्या घडामोडींवरती नजर टाकणार आहोत। नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना स्वकीयांकडून जोरदार झटका बसलाय। चव्हाणांचे जवळचे मित्र डीपी सावंत काँग्रेसमध्ये। सावंत यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे। भाची सुनेची सुद्धा अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं कळतंय। त्यामुळे आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल झाले, त्यांच्या पाठोपाठ अनेक नेते आणि त्यांचे जवळचे हे भाजपमध्ये आले। मात्र आता स्वकीयांकडूनच त्यांना झटका मिळतोय। चव्हाणांचे जवळचे मित्र डीपी सावंत हे काँग्रेसमध्ये आणि त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देखील मागितली आहे। मी नांदेड नॉर्थ मधून 2 वेळा आमदार राहिलेलो आहे। गेल्या वेळेला थोड्या मताने पडलो होतो आणि मी परत नांदेड नॉर्थ म्हणूनच काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे। आता पक्ष जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील। मी पहिल्यापासून सांगत होतो मी काँग्रेस सोडली नाही, आजही काँग्रेसमध्ये आणि कायम काँग्रेसमध्ये राहील।